महत्वाचा आहे. कारण दोन्ही संघ खूप महत्त्वपूर्ण आहे. दोन्ही संघ तेवढंच प्रयत्न करतील की हा सामन्यामध्ये आपला 100% द्यायचा. बरोबर का? आणि आता पहिला चेंडू चेंडूंचा हलतोय, चेंडू खाली येतो परंतु त्याला चकवून चेंडू जातो सरळ सीमारेषेबाहेर येतो षटकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या होते 7. परत एकदा सूरज आणि हा मात्र उजव्या एसटीला सोडून खूप बाहेर जाणारा चेंडू पंचाने अवांतर घोषित केलाय. एका धावेने धावसंख्या वाटते. धावसंख्या होते 8. परत एकदा सूरज रतीशसाठी. आक्रमक फलंदाज आहे रतीश. त्यांनी दाखवून दिले. परत एकदा उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी अवांतर घोषित केलाय. धावसंख्या होते 9. एका षटकारानंतर थोडासा दबाव मला वाटतं गोलंदाजावरती आलाय. परंतु तेही तितकेच मातब्बर आहेत. दबाव फेटाळून लावायचे त्यांच्याकडेही क्षमता आहे. पाहूया. उलटा चेंडू. परत एकदा उजव्या एसटीला सोडून जाणारा चेंडू. धावसंख्या होत आहे 10. सूरज असं पावलं पंचांना पार करून आखो टप्प्याचा चेंडू आहे. चेंडू पुन्हा एकदा भिरकावला आहे. चेंडू उंच हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. घेल मात्र सुटतोय. थोडासा जज टायमिंग चुकला येते क्षेत्ररक्षकाचा. थोडा लेट आले. खराब थ्रोही पाहायला मिळालं त्यांच्याकडून. फक्त 2 धावा मिळत होत्या. तिथे 4 धावा खर्च झाल्या आहेत. धावसंख्या झाले 14. नरेंद्र कामतेकर यांचं वाक्य लक्षात ठेवा. तुम्ही जेव्हा फलंदाजी गोलंदाजीची प्रॅक्टिस करता तेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षकाची प्रॅक्टिस करा. कारण तीही तितकीच महत्वाची आहे. लिमिटेड ओव्हर मध्ये जर तुम्ही गचा क्षेत्ररक्षण करत असाल तर त्याचा परिणाम बॉलरवरती होतो. तसंच आपल्या संघाच्या धावसंख्येवरतीही. आणि संघासाठी दुसरं तसंच वैयक्तिक पहिलं षटर घेऊन येतोय हर्षल शेलार, जो गेल्या 2 वर्षापासून खूप नावारूपाला आलेत गोलंदाज म्हणून. क्षेत्ररक्षण ते सुंदर करतातच. त्याचबरोबर हर्षल शेलार एका संघासाठी आपल्या संघासाठी खूप महत्वाची भूमिका बजावताना बॉलर म्हणून हर्षल. बीसीसी देववाडीचा एक मोठा प्लेयर तुषार बाने उपलब्ध नाहीये. हे सध्या कोलकातामध्ये टेनिस व्यावसायिक क्रिकेट खेळतात आहे. सद्भुते अजून एक व्यावसायिक क्रिकेटरचं मोठं नाव प्रसाद भुते. पाहूया हर्षल त्यांना कितपत बांधून ठेवतात. फटाफट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं दीपेश. तुम्ही आयोजक टीम आहात. थोडं सपोर्ट करा आयोजकांना. हर्षल थोडस लांब असा रन पंचांना पार करून टप्प्याचा चेंडू आहे. हा चेंडू खरोखर प्रसाद भुते याचा आपला फेवरेट शॉट खेळून काढलाय प्रसाद भुतेने. चेंडू जातोय सरळ सीमारेषे बाहेर 6 या धावसंख्येसाठी. दरम्यान पांडू भुटे फॉर्म मध्ये येतोय.
पहिला षटकार दाखवून देतोय आपल्या बॅट मधून. धावसंख्या आहे 20. दुसऱ्या षटकाचा हा पहिलाच चेंडू आहे. धावसंख्या आहे 20. सूरज चांगले गोलंदाजी करत होते, पण त्याच्यावरती रतीश यांनी दबाव टाकला. त्यानंतर मात्र त्यांनी 3 वाईड टाकले होते. पुन्हा एकदा हर्षल पांडूसाठी सुंदर चेंडू, क्षेत्ररक्षक सुंदर, धावबादचा अपील. अपील मात्र फेटाळून लावतात आहे. थोडासा लेट थ्रो झाला दीपेश यांच्याकडून. जर हा थ्रो परफेक्ट झाला असता, परफेक्ट टाइमवर झाला असता, तर मात्र खूप मोठी विकेट गमावं लागला असता डीएमसीसी ला. एनसीसी क्रिकेट क्लब पडवे खूप मोठा बक्षीस धमाका आहे. मी या चेंडू नंतर तो घोषित करेन. रतीशसाठी थोडं क्षेत्ररक्षण चेंज होत आहे मैदानामध्ये. लेफ्ट राईटी असल्यावरती हा प्रॉब्लेम होतो. आपण टप्प्याचा चेंडू चेंडू भिरकावून दिला आहे फाईन लेगच्या दिशेमध्ये. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक अवेलेबल होता, परंतु तो काही चेंडूला राखू शकला नाही. धाव मी तर 4 या धावेने धावसंख्या झटपट वाटते. धावसंख्या होते 25. दरम्यान नरेंद्र कामतेकर, संकेत शरद तांबे यांच्याकडून एनसीसी क्रिकेट क्लब पडवे यांच्या फलंदाजांनी जर सलग 3 षटकार मारले किंवा गोलंदाजांनी जर सलग 3 विकेट घेतले, तर त्यांच्याकडून ₹201 हे पारितोषिक आले. एनसीसी क्रिकेट क्लब पडवे. पुन्हा एकदा हर्षल. आतापर्यंत खूप खराब गोलंदाजी पाहायला मिळाली हर्षल यांच्याकडून. हा एक अवांतर चेंडू. धावसंख्या होते 26. अजूनही दोन्ही फलंदाज, सलामीवीर फलंदाज मैदानात. पुन्हा एकदा हर्षल आपल्या बॉलिंग मार्फत. कुटुंबाचा चेंडू, होता चेंडू खेळून काढलाय फाईन लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली, मात्र एकच धाव मिळेल येते रतीशाला. या एका धावेने धावसंख्या वाटते. धावसंख्या होते 27. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावर. एक मोठा खेळाडू समोर असल्यावरती काय दडपण असतं हे पाहायला मिळतं येते आपल्याला. सुंदर चेंडू, फटका सजवण्याचा प्रयत्न मात्र फसला. बाकीचं काम यष्टीरक्षक विनोद चोप बजावतोय. विनोद एक सुंदर यष्टीरक्षक आहे बीसीसी संघाचे. कित्येक वर्ष यष्टीरक्षण करतात आणि यष्टी मागून त्यांची खूप महत्वाची भूमिका नेहमी असते. आपल्या गोलंदाजाला खूप चांगलं मार्गदर्शन करतात ते. पेशेलार. रतीश सोडिये याच्यासाठी एक फोनवरून बक्षीस येते. लगातार 3 चौकार किंवा 3 षटकार मारले तर पिंट्या मराठे यांच्याकडून आताच फोन येऊन गेला तर ₹201 पारितोषिक असेल. दीपेश. कुटुंबाचा चेंडू आहे. चेंडू येतोय सरळ सीमारेषा बाहेर. षटकार. नरूने अनाउन्समेंट केली होती. रतीश याने ते तुमचं पण पाळलंय. पहिला षटकार येतोय रतीशच्या बॅट मधून. गेल्या 2-3 वर्षामध्ये चांगला फॉर्म दाखवतात आहे फलंदाजी तसेच गोलंदाजी मार्फत रतीश. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू सेम येतोय आणि आता मात्र रमेश बाने जेल टिपतोय. रतीश बाद होऊन परततोय. वैयक्तिक 21 या धावसंख्येवरती.
आणि रत्तीच्याची जागा घेण्यासाठी जातोय अजून एक धडाकेबाज फलंदाज आशिष. गेले कित्येक वर्ष आपल्या डीएमसीसी संघाकडून कडून खेळतायत आशिष. चांगलं योगदानही देतात ते. दीपेश आपल्या बॉलिंग मार्कवर अवांतर चेंडू. या अवांतर धावेने एक धाव वाढते. धावसंख्या होते 34. आशिष पुन्हा एकदा परत एकदा अवांतर चेंडू. धावसंख्या होते 35. आताच एक विकेट आली होती या गोलंदाजाला. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. याच्या मागच्या चेंडूवरती एक धाव निघाली होती आणि त्याच्या मागच्या चेंडूवरती अशुबाद झाले होते. एका षटकारानंतर सुंदर कमबॅक केलं होतं दीपेश यांनी. 2 विकेट लावले ते रतीश सोडिये आणि आशिष याच्या रूपात. परंतु पांडू भुते नावाचा वादळ अजूनही मैदानात आहे. चेंडू कट करून काढलाय पॉइंटच्या दिशेने. एक धाव मिळाली आहे. दरम्यान षटक संपतंय. धावसंख्या आहे 2 गडी बाद 37. आशिष याची जागा घेण्यासाठी झाले कश्यप शिंदे. एक अनुभवी फलंदाज टीएमसीसी संघाचे. त्याच्यानंतर व्हीएलसीसी सोडियेवाडी आणि एनसीसी थुर्लेवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचे टॉस बॉक्स मध्ये यायचे. आपल्यासमोर टॉस केला जाईल. एनसीसी थुर्लेवाडी आणि व्हीएलसीसी थुर्लेवाडी ओव्हर टू कॉम्बॉक्स. आणि आता मात्र अनुभव कमलाकर बाने ज्यांचा क्रिकेट पाहता पाहता आम्ही लहानाचे मोठे झालोय. मारा करतील पांडू भुते. चांगली जुगलबंदी येथे पाहायला मिळेल. फुटपचे चेंडू. चेंडू यष्टी वरून जातोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली कमलाकर बाने यांच्याकडून. पांडू भुते प्रयत्न मात्र नक्की करतात आहे. पांडू भुते फुलटा चेंडू आणि हा क्रिकेटमध्ये लॉलीपॉप म्हणून संबोधला जातो. ठेवलाय सीमारेषे बाहेर. येतोय षटकार डीजे. धावसंख्या आहे 43. 43.
धावसंख्या झाली 43-43. उलटा चेंडू टाकला होता कमलाकर बाने यांनी. त्याचा पुरेपूर फायदा उचललाय तो पांडू भुते यांनी. भिटकावून दिलाय चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. परत एकदा कमलाकर पांडू भुतेसाठी आकुट चेंडू एकदा सुंदर फटका. चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषे बाहेर. गुडघ्यांना थोडा ताण दिला. गुडघे मैदानाला टच केल्याने हा चेंडू दिलाय भिरकावून सीमारेषे बाहेर. सुंदर फटका पांडू भुते यांच्याकडून पाहायला मिळाला. जर पांडू भुते यांना शांत करायचं असेल तर त्यांना मैदानात ठेवून काही उपयोग नाही. त्यांचा विकेट हेच महत्वाचं आहे. धावसंख्या झाली 49. परत एकदा चेंडू पुन्हा एकदा सेम ऍक्शन रिप्लाय. चेंडू आता सीमारेषे बाहेर. 6 या धावासाठी पांडू भुते यांनी हॅट्रिक मारली आहे षटकारांची. नरेंद्र कामतेकर याच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक लागू झाले प्रसाद भुते यांना. परत एकदा फुलका चेंडू. परत एकदा सेम दिसेल फिरकावून दिलाय. जातोय सीमारेषे बाहेर. येतोय षटकार. पांडू भुते अच्छा तुमच्याकडून आहे का? प्रसाद भुतेने या सामन्यामध्ये 3 षटकार मारलेत. त्यांचं 201 रुपयाचं पारितोषिक संकेत शरद तांबे यांच्याकडून आलेलं आहे. मॅच कंप्लीट झाल्यावर त्यांनी ते घेऊन जायचंय. 62 धावांचं आव्हान करायचंय बीसीसी गोवाडी संघाला. समोर मातब्बर गोलंदाज असतील. अनुभवी त्यांच्या पारड्यात पडलाय. नाचणेकर दाखल झालेत आज नरेंद्र कामतेकर यांची टुर्नामेंट खेळण्यासाठी. दरम्यान क्षेत्ररक्षण संस्था आहे डीएमसी क्रिकेट संघाचा आणि बीसीसी संघाचा सलामीवीर ड्रेसिंग रूम मध्ये तयार होत आहेत. प्रथमेश बाने एक विक्रम फलंदाज आहे. खरोखर चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. त्याच्यानंतर ही मॅच माझ्या टीमने जिंकली. बीसीसी देववाडी संघाने तर 1101 रुपये मिळणार आहेत. ही मॅच जिंकली तर 1101 रुपयाचं बक्षीस बीसीसी संघाला देण्यात येईल आयोजकांच्या वतीने. क्षेत्ररक्षण सजवायचंय फटाफट. सलामीवीर मैदानाकडे जाताना प्रथमेश बाने गेली कित्येक वर्ष बीसीसी संघाकडून खेळत आहेत. जर हा सामना बीसीसी देववाडी यांनी जिंकली तर आयोजकांकडून
₹1001 पारितोषिक आलेलं आहे. प्रथमेश बाने आणि महेश पावसकर हळूहळू मैदानाकडे जाताना, परंतु 62 धावांचा डोंगर पार करायचा आहे त्यांना हा सामना आपल्या खिशात टाकण्यासाठी. समोर मातब्बर संघ आहे डीएमसीसी. चांगलं क्षेत्ररक्षण आहे त्यांच्याकडे, चांगली गोलंदाजी आहे, चांगला अनुभव आहे त्यांच्या समोर. 62 धावांचा डोंगर चेस करायचा आहे, परंतु क्रिकेटमध्ये काही अशक्य असं काहीच नाही. या सामन्यामध्ये पीसीसी फलंदाजांना एक सुवर्ण संधी आहे. या सामन्यामध्ये सलग 2 षटकार जर मारले तर शिवा नारकर यांचा आताच गावावरून फोन आलाय, ₹500 रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येईल. रमेश बाने यांच्यासाठी महत्वाची सूचना, ₹500 शिवा नारकर यांच्याकडून सलग 3 षटकारासाठी. गोलंदाज प्रसाद भुते, स्ट्राइक पे प्रथमेश. 5-7 बॉलांचा रन. चेंडू, पहिली चेंडू खेळून काढलाय. मिड ऑनच्या वरून चेंडू येतोय सीमारेषे बाहेर 4 या धावसंख्येसाठी. दरम्यान 4 या धावेने धावसंख्या, 4 या धावेने संघाचं खातं खोलत आहे. प्रथमेश संघाचंही खातं खोलत आहे. परत एकदा प्रथमेश सज्ज होताना 62 धावाचा डोंगर पार करायचा आहे. खूप महत्वाची भूमिका बजावावी लागेल प्रथमेश याला. सुंदर चेंडू फाईन लेगच्या डोक्यावरून खेळलाय. आता येतोय चौकार. धावसंख्या होत आहे 8. 2 चेंडू मध्ये सुंदर फलंदाजी करतोय, स्वतःचा टेक्निक यूज करतोय. टेक्निक आणि टेम्परामेंट याचं मिश्रण दाखवतोय प्रथमेश बाने. पॉवर प्ले मध्ये कसं खेळायचं असतं याचं उदाहरण पेस्ट करतोय प्रथमेश बाने. मात्र खंडू भुते राऊंड द विकेट प्रथमेशसाठी. गेल्या 2 चेंडू मध्ये सुंदर फलंदाजी दाखवली आहे. सुंदर फटका मिसफिल्ड येते. मकरन त्याच्याकडून सुंदर फटका. टेनिस क्रिकेटमध्ये असा फटका पाहणे म्हणजे जवळजवळ प्रेक्षकांचं भाग्य. सुंदर फटका प्रथमेश बाने यांच्याकडून. डोबरांना थोडस झुकवलं आणि कव्हर थोडासा बाहेरून हा फटका पोहोचवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रथमेश यांच्याकडून हॅट्रिक चौकारांची होते. सुंदर फटका परत एकदा. लोंगाच्या चेंडूवरून लोंगाच्या डोक्यावरून चेंडू जातोय. रतीशाच्या हातात 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 14. सुंदर फलंदाजी करतोय. फक्त टायमिंग आणि टायमिंगचा वापर करतोय. प्रथमेश शेवटचा चेंडू असेल, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षण. 1च धाव मिळाली प्रथमेश याला आणि स्वतः स्ट्राईक वरती परत एकदा प्रथमेश असेल. धावसंख्या झाली आहे 15. सचिन गुरु एजन्सी यांचे प्रोप्रायटर सचिन नवाळे यांच्याकडून एक अशी भेटवस्तू इकडे आली आहे जी आजपर्यंत कोणी क्रिकेट स्पर्धेमध्ये कोणीही कोणाला दिली नाहीये. आणि ही ह्याचं बक्षीस असेल 21 ते 40. 21च्या खेळाडू आणि
40च्या पुढील खेळाडू यांच्यासाठी. धन्यवाद सचिन. आयोजक आपले आभारी आहेत. जवळजवळ जी रणगती पाहिजे त्याच रणगतीने खेळताना दिसतात प्रथमेश बाने आणि महेश पावसकर. 62 कंपल्सरी चेस असतील. आणि आता मात्र रतीश त्यांनी फलंदाजीमध्ये सुंदर फलंदाजी दाखवली होती. थोडासा कॉन्फिडन्स बूस्ट झाला असेल त्यांची चांगली फलंदाजीमुळे. आणि आता तेच गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिला तसंच संघासाठी दुसरा षटक घेऊन येताना. पॉवर प्ले संपलाय. आता पाहूया प्रथमेशाची फलंदाजी. आतापर्यंत खूप सुंदर टायमिंगचा उपयोग केलाय त्यांनी. आणि पॉवर प्ले मध्ये कशी फलंदाजी करायचं याचं उदाहरण त्यांनी पेस्ट केलंय. रतीश राईट आर्म फास्ट बॉलर. अकुटप्पाचा चेंडू भिरकावून दिलाय आणि चेंडू जातोय सरळ प्रसाद भुसेच्या आतमध्ये. पहिला विकेट मिळतोय रतीश याला. पहिलं यश मिळते डीएमसीसी संघाला. कमलाकर बाने सुंदर फलंदाजी करून परततोय प्रथमेश. आपल्या संघासाठी जो पाया पाहिजे होता तो पाया त्यांनी रचून दिलाय. आता मात्र कळस चढवण्याचं काम सूरज बाने कमलाकर बाने यांच्यावरती असेल. इतका सुंदर सजवला होता परंतु टायमिंग थोडासा कमी पडला. ताकद थोडीशी कमी पडली. नाही प्रकाश पण पहिलं यश प्राप्त करून दिलंय रतीश सोडिया यांनी. परत एकदा टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. कमलाकर बाने यांनी आपला फेवरेट शॉट खेळलाय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न असेल. चांगला थ्रो होता तिथे आशिष याचा परंतु खराब फिल्डिंग झाली रतीश सोडिया याच्याकडून. नाही तर जवळजवळ दुसरा गडी बाद होण्याची शक्यता इथे होती. कमलाकर यांनी आपली फटकेबाजी चालू केली आहे आणि असंच खेळायला लागेल. जवळजवळ 12.50 धावगतीने रन जमवावे लागतील. सुंदर चेंडू निर्धाव चेंडू. धावसंख्या 17. बीसीसी संघासाठी सूचना आहे जर हा सामना त्यांनी जिंकला तर आयोजकांकडून त्यांना रोख रुपये 1001 पारितोषिक आहे. पुन्हा एकदा रतीश आपल्या बॉलिंग मार्कवर कमलाकर साठी. उलटा चेंडू मात्र मिस केलाय कमलाकर याने. बाकीचं काम यशरक्षक करतोय. धाव काही मिळत नाही. धावसंख्या आहे तिथेच. खरोखर सुंदर फलंदाजी नंतर एक सुंदर गोलंदाजीचं नजारा पेश करतोय रतीश. एक महत्वाची विकेट त्यांनी संपादित करून दिली आपल्या संघासाठी. त्यानंतर खरोखर सुंदर गोलंदाजी करतोय रतीश कमलाकर. टप्प्याचा चेंडू आहे. चेंडू परत एकदा खेळून खेळलाय लेग साईडच्या दिशेने. आशू चेंडू खाली येतोय. एक धाव पूर्ण केली आहे. मात्र एका धावाचे समाधान मानावं लागेल कमलाकर याला. या एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 18. तीन धावा खर्च केल्या रतीश सोडिया यांनी आणि एक विकेट ही महत्वाची विकेट रमेश बाने याची संपादित करून दिली आहे.
आणि डीएमसीसी संघाचा अनुभव जेव्हापासून डीएमसीसी संघाची जवळजवळ स्थापना झाली तेव्हापासून तर आतापर्यंत ते क्रिकेट खेळतात. विलास नाचणेकर एक चांगली जुगलबंदी पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे दोन्ही अनुभव कमलाकर बाने आणि विलास नाचणेकर यांच्यामधील ही जुगलबंदी. टप्प्याचा चेंडू आहे, फटका सजवलाय कमलाकर बाने याने पॉइंटच्या वरून. चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर 4 या धावसंख्येसाठी. धावसंख्या पोचते 22. अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. 40. आज पुन्हा एकदा सज्ज कमलाकरसाठी चेंडू चेंडू लेफ्ट साईडच्या दिशेने एक धाव पूर्ण केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडून पाहायला मिळालं. आशिष याच्याकडून केवळ एकच धाव. स्ट्राईक पे महेश. महेश पावसकर पहिल्यांदाच स्ट्राईकला या इनिंग मध्ये. टप्प्याचा चेंडू रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न फसला. बाकीचं काम यशस्वी करतोय. धाव काही मिळत नाहीये. धावसंख्या आहे तिथे 23. टप्प्याचा चेंडू चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. चेंडू खाली येतोय. जेल मात्र सुटतोय. एक धाव पूर्ण होते. दरम्यान एका धावेमार्फत धावसंख्या होते 24. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ते विलास नाचणेकर यांच्याकडून पहिल्या चेंडूवरती चौकार खाऊन सुद्धा सुंदरसा कमबॅक केलाय. सुंदर कमबॅक दाखवलाय आणि आपला अनुभव पणाला लावलाय. टप्प्याचा चेंडू चेंडू पुल केलाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर 4 या धावसंख्येसाठी. या 4 या धावेने धावसंख्या वाटते. धावसंख्या होते 28. दरम्यान तिसरं षटक संपतंय वैभव आणि आता मात्र हा सामना जिंकायचा असेल तर काही चमत्कारच बीसीसी संघाला हा सामना जिंकू शकतो. थँक्यू. 5 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. एक मिनिट. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून ज्याने नमन कलेमध्ये आम्ही स्वतः 5 वर्ष काम केलं आणि खरोखरच एका वगनाट्यामध्ये 4 भूमिका करणारे व्यक्तिमत्व. मित्रांनो, आपण पिक्चरमध्ये शाहरुख खान, सलमान खानचे आपण पिक्चर बघतो, परंतु ऑन स्टेज एक काम करणारा कलाकार विजयदादा साळवी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आणि त्यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार केला जाईल. धन्यवाद. हॅलो. दरम्यान अवांतर कश्यप यांच्या गोलंदाजीमध्ये पहिला चेंडू अवांतर. कश्यप शिंदे. सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू. बाकीचं काम यशस्वी करतोय. अवांतर धावा दिली होती वाईट टाकून. तो त्यांनी या चेंडूवरती कव्हर केलाय. कश्यप परत एकदा रिव्हर्स अटॅम्प. निर्धाव चेंडू आणि आता मात्र हा सामना जवळ डीएमसीसी संघाने आपल्या पारड्यात झुकवलाय. ट्वेंटी 29 पुल केलाय. अशू झेल खाली येतोय. झेल मात्र सुटलाय. धावसंख्या आहे 30.
नाही 0-0 मध्ये काय कशा ओव्हर झाली काय प्रेम झालं ना हे झाली ना match? हा चला ना सामना जिंकतोय बीएमसीसी खातेवाडी संघ. ठीक आहे त्याच्यानंतर धन्यवाद मनीष आपण ज्यांचा आवाज ऐकला त्याच्यानंतर मी निनाद यांना विनंती करतो की आपण समालोचन करत